नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे शूज मायसेल्फ या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा आहे आजचा 29वा दिवस. तर मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये माझी एक रूम जी पूर्ण अस्ताव्यस्त झाली होती ते क्लीन करणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच माझा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दादानी करून ठेवला सगळा. तर मला ही रूम आता आज क्लीन करून घ्यायची आहे, कारण की खूपच जास्त पसार झाला आहे. इथे आम्ही एक्स्ट्राच्या वस्तू ठेवतो स्टोरेजसारखं वगैरे. तर इकडे सगळं प्लॅस्टिकची वगैरे सगळे पडून ठेवल्यात, बॅग वगैरे सगळं आता पहिला उचलून ठेवायचं आहे. याला झोपवते म्हटलं तर हा झोपून नाही राहिला, तर याला बघूनच आता सगळे काम करायचे आहेत. हे रूम क्लीन करायची आहे. सुरुवात कुठून करायची काही समजत नाही. कुठे चालला ये. मशीनमध्ये पूर्ण धागा गुंडाळून ठेवला आहे. इथे काही कपडे वगैरे असले आपले शिवून घेते. कपडे शिवून घेते म्हणजे फिटिंगचे वगैरे. मला काही कपडे शिवता येत नाही, तरी आता यूट्यूबवर पाहून मी शिवीन म्हणून म्हणत आहे. विचार करणं सुरू आहे माझं. हा बघा काम करायला लागलाय. मम्मी तू काम करू नको, मीच करते असं म्हणणं सुरू आहे त्याचं. दादू काही करू नको, काही करू नको. ये ये. काय काय घेत आहे? उठा उठा उठ उठ.
इथे आहे बसून, ह्या कशा गंद्या ठिकाणी बसून आहे. दादा ये, चल चल तिकडे बसू. बघा त्याचे पाय वगैरे कसे खराब झाले. चला चला उठा, दे मला, मला दे. ए दादा मला दे, हो दे 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 मला दे. काय काय घेताय, काय घेताय? असं असं काढू नको, काढू नको. हे आमचे बाहेर जाण्याचे शूज आहेत. हे काही बाहेर ठेवत नाही. बाहेर राहिले तर डेली वापरामध्ये ते जातात. घराला सज्ज असणे किती महत्त्वाचे आहे अशा वेळेस करते. बघा सगळं सामान असं खाली ठेवावं लागते. कोणत्याच रूममध्ये सज्ज नाही आहेत. आता थोडंसंच राहिलं आहे. तांदळाची पोतळी आता टाकायची आहे मला ह्या ड्रामध्ये. इथे छोट्या कोटीमध्ये गहू राहते आणि इथे मोठ्या कोटीमध्ये तांदूळ राहते माझे. इथे गहू राहते. तर हे गावावरून आणला आहे तांदूळ. आता माहीत नाही कधी त्यांनी टाकतात तर कोटीमध्ये, नाही तर मलाच टाका लागेल. झाला तर थोडीशीच आहे बाकी रूम स्वच्छ करायची. एवढा कचरा निघाला. माझा एवढा छान फॅन रूम शिफ्ट करताना खराब झाला. तर हे प्लॅस्टिकचं असल्यामुळे नाही का याचे पाते वगैरे पूर्ण निघाले. उठ दादा उठ उठ उठ, मला करू दे, पुसू दे. म्हटलं छान पुसून ठेवून देते. किरायच्या घरी इतकं सामानाचे असं व्यस्त होते ना की का सांगा. म्हणून जास्त पण सामान नाही पाहिजे घरी. खूपच सामान इकडे तिकडे शिफ्ट करण्यामध्ये खूप चांगले सामान आपले खराब होते. 2300चा फॅन घेतला होता. 2300 की 3000चा बघा आता असा पडला आहे रिकामा. आता याला दुरुस्त करू. माहीत नाही आता उन्हाळ्यामध्येच करणं होईल दुरुस्त. हा बाहेर वगैरे वापरायला छान होते फॅन. कुठे पण न्या वापरा. हा इकडे दादा मस्त करत आहे. बिलकुल झोपला नाही हा. झोपेल म्हटलं थोडा वेळ तर बिलकुल झोपला नाही बिचारा माझा फॅन. एवढा कचरा निघाला रोज स्वच्छ करून सुद्धा. बघा कचरा काही कमी होत नाही किती क्लीन करा. आता घर झालं क्लीन. जितकं सामान त्या ठिकाणी आहे. बापरे. आता पोछा लावून घेते आणि पॅक करून घेते हे रूम. आता झोपलाच नाही बिलकुल. हो देते देते देते. कोण दे का दे.
दादू 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 काय देऊ अशा असं झुलते दादू असं झुलते दे 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 हा हा काय पाहिजे झोपला नाही रे दादू तू आज बाय बाय दादू बाय बघा माझी रूम स्वच्छ होईपर्यंत हा लुडबुड करत होता आणि आता झोपला असं तरी पण बाकीचेही कामं आहेत आपल्याला करायला आपल्याला म्हणजे सर्वांनाच आता मला करायचं आहे गॅस ओटा वगैरे क्लीन झाडझूड झालीच आहे थोडे कामं आहेत जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत आले असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ते मला रूम स्वच्छ करायची होती ते आणि दादाला बघून मी कशी ते पूर्ण स्वच्छ केली त्याचा तो गोंधळ सुरू होता रूम स्वच्छ करताना बिलकुल झोपला नाही आणि पुन्हा एक सांगायचं होतं की घराला सज्ज नसले की सगळं सामान खाली ठेवून द्यावं लागतं जेणेकरून ते छोटे मुलं राहिले असे दादासारखे तर सगळं सामान काढून घेतलं तर असं असते म्हणून सज्जे पण असणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटते आणि रूम शिफ्ट करताना पुष्कळ सामान आपले तुटतात फुटतात चांगल्या चांगल्या वस्तू फुटून जातात कारण की शिफ्टिंगच्या वेळेस ना इकडे तिकडे आपण कितीही व्यवस्थित भरलं कधी अगदी व्यवस्थित भरलं तर नाही तुटत पण बहुतांश तुटूनच जातात जसे काच वगैरे असले कपाटाचे तर ते तुटून जातात फुटून जातात शिफ्टिंगच्या वेळेस तर इतकी काळजी घ्यावी लागते आणि आपण एवढ्या आवडीनं मेहनतीनं एक एक पैसा जमा करून आणि आवडीनं घेतो तर त्याच्यामुळे ते तुटले वगैरे तर खूपच छान वाटतं जसं माझा आता तो पंखा माहीत नाही आता तो कधी दुरुस्त होते तर कारण की सध्या तर आम्ही केलेलं नाही तो आणून तसाच ठेवलेला आहे तर इतरही वस्तू जसे की इतर छोटी मोठी वस्तू असेल तर ती तुटण्याची भीती असते तर ते सांभाळूनच न्यावं लागते काळजीपूर्वक झाडं वगैरे आणि एक दोन कुंड्या तर ना तिथेच ठेवल्या मी रूम शिफ्ट करायच्या वेळेस कारण की जागाच पूर्ण पॅक झाली होती आणि किरायाच्या घरी मला तरी असं वाटते की जास्त सामान नाही पाहिजे पण किती सामान नाही घेणार आपण ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या तर घ्यावंच लागते ना किती काही केलं तरी पण तर असं असते स्वतःचं घर म्हटलं आणि किरायाच्या घरी खूपच फरक पडतो तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आणखी काही मला सजेशन द्यायचे असेल तर नक्कीच मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे बाय